मित्रांनो, राम राम. महानगरपालिकेचं निवडणुकीचं कवित्व अजून काय संपायला तयार होत नाही मित्रांनो. आजपासून प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. जे जो पक्ष आपापल्या पद्धतीने आपण कसे जनतेची सेवा करू, जनतेमध्ये आम्हाला जर निवडून दिलं तर जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काय काय योजना आखू वगैरे वगैरे, त्याची आता सुरुवात होईल. 10-15 दिवस, 15 तारखेपर्यंत, 13 तारखेपर्यंत काय प्रचाराची जी तारीख आहे तोपर्यंत ते सगळ्यामध्ये. परंतु जे काय तिकीट वाटपाचं कवित्व किंवा माघारी घेण्याचं कवित्व ते काही संपायला तयार नाही मित्रांनो. अनेक सोशल मीडियावर, प्रसारमाध्यमावर कशा प्रकारे आम्हाला पक्षाने बाहेर फेकलं गेलं, निष्ठावान असून पण आम्हाला तिकीट दिलं नाही, किंवा जे काल आले त्यांनाच पक्षाने तिकीट दिलं वगैरे वगैरे बातम्या आपण ऐकतो मित्रांनो. परंतु मला सगळ्यात जे काही काल विवादास्पद भाजपची उमेदवारी मिळालेल्या पूजा मोरे जाधव यांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. त्यांचा इतिहास, त्यांचं बोलणं, त्या कशा प्रकारे भाजपपर्यंत पोहोचल्या किंवा भाजपचं तिकीट त्यांना कसं मिळालं वगैरे वगैरे, या संदर्भातच आपण थोडीशी चर्चा करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, प्रथम मला प्रश्न पडला की पूजा मोरे जाधव यांना भाजपचं तिकीट मिळतंच कसं काय, बरोबर आहे का? आत्ता जे काय वेगवेगळे लोक ट्रोल्स करतात, ते सोशल मीडियातले लोक अंधभक्त म्हणतात भाजपच्या किंवा मोदींच्या प्रशंसकांना. मोदींच्या भाजपच्या प्रेमात पडलेल्या, मोदींच्या प्रेमात पडलेल्या लोकांना सगळे हे जे काय सेक्युलरिझमवाले किंवा निपक्ष समजणारे लोक त्यांना अंधभक्त म्हणतात. मग ज्यावेळेस यांनी उठाव केला, यांनी वेगवेगळे व्हिडिओ पूजाताईंचे सोशल मीडियावर टाकले गेले, याच्यानंतर भाजपला जाग आली. असं असं असतं का? आता असं म्हणतात, आता पूजा मोरेताईंच्या लग्नाला सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस उभे होते, असं एक फुटेज पाहिलं मी अनेक व्हिडिओमध्ये. तर मग हे सगळं असताना त्याच फडणवीसांबद्दल ह्या पूजाताई काय बोलल्या त्यांना माहीत नसेल का? किंवा पेहलगामचा जो हल्ला झाला तो हिंदूंना टार्गेट करून मारलेला आहे मुस्लिम दहशतवाद्यांनी. परंतु कोणताही सेक्युलरवाला म्हणत नाही का हिंदूंना मारलं, मुस्लिमांनी अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यात भारतीय नागरिक मेले असं ते सांगतात. परंतु भाजपचे किंवा इतर देशप्रेमी लोक ते सरळ सरळ सांगतात की हा हिंदूंवरचा हल्ला आहे. कारण जे काही दहशतवादी आले होते त्यांनी अगदी प्लॅन करून, सगळं नियोजन करून, फक्त हिंदू लोकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना पटलं नाही तर त्यांना जर शंका आली तर पार पॅन्ट उतरून त्यांनी चेक केलं, मग त्यांची हत्या करण्यात आली. ते पण त्यांच्या पत्नी देखत, मुलाबाळां देखत, आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यावर त्यांचं स्पष्टीकरणच नसतं का हे दहशतवादी हल्ला आहे. हा सुनियोजित कट होता, सुनियोजित हिंदूंना टार्गेट करण्यात आलं होतं, हे सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर पण झालं, याचा पण इतिहास आपल्याला माहिती आहे. याच्यामुळे आपल्या ताई हनीमूनला, ते सिद्धार्थ जाधव बरोबर त्यांचं लग्न झालं, त्यानंतर हनीमूनला तिकडंच होते. त्यांनी जो काय व्हिडिओ तिथं प्रसारित केला होता तो वादग्रस्त ठरला होता. त्याच्यावरून त्यांना ट्रोल करण्यात, आता ते स्वतः सांगतात की मी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं होतं पहिल्यांदा, मला कळालं नाही वगैरे वगैरे. परंतु एकदा तोंडातून वाक्य गेल्यानंतर ते परत घेता येत नाही, त्यामुळे ते प्रचंड ट्रोल झाला. आणि त्यावेळेस ते भाजपत नव्हतं बरं, विशेष म्हणजे त्यावेळेस ते काय क्रांती मोर्चाचे आपले मराठा क्रांती मोर्चामध्ये होते. त्यांनी फडणवीसांबद्दल बोललेलं वादग्रस्त वाक्य ते पण त्यांनी नाकारलं. आता ते सोशल मीडियामध्ये फिरत आहेत, तर ते काय खरं काय खोटं. परंतु मला एक प्रश्न पडतो मित्रांनो, हे सगळं त्यांच्याबद्दल ही कॉन्ट्रोवर्सी जर भाजपच्या नेत्यांना माहीत होतं, आता म्हणतात तिथं सर्वे केला होता भाजपने त्या याच्यामध्ये अंतर्गत, त्या वॉर्डच्या अंतर्गत, आणि त्या निवडून येऊ शकतात असं त्यांचा सर्वे सांगत होता, म्हणून कदाचित त्यांना तिकीट दिलं. परंतु मला कळलं नाही का जे काय त्यांच्या संपर्कात असलेले भाजप नेत्यांना त्यांचा मागचा इतिहास माहीत नव्हता का? कारण ते पवार साहेबांच्या पक्षात पण होते, ब्रिगेडी पक्षात पण होते, आणि भाजपच्या कट्टर विरोधी विचारधारणेतून ते आलेले होते. तरी सुद्धा या भाजपच्या लोकांनी किंवा ते जे कोणी तिकीट त्यांना कोणतरी कन्व्हिन्स केलं असेल ना, किंवा त्यांनी कोणाला तरी कन्व्हिन्स केलं असेल, कोणातरी मार्फत त्यांना भाजपचं तिकीट मिळालं ना. म्हणजे माझ्या मते ज्यांनी ह्या ताईंना तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केला तो सगळ्यात दोषी आहे, सगळ्यात मोठा दोषी आहे. त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. पण ते न होता पूजाताईंना, आता ठीक आहे ते झालं, परंतु इथून पुढं म्हणजे
जे काही त्यांना तिकीट मिळवून देणारे भाजपचे कार्यकर्ते म्हणा किंवा नेते म्हणा, नेतेच असणार ना, कार्यकर्त्यांपुढे एवढी त्यांची मोठी झेप असते. कोणत्या तरी मोठ्या नेत्यांनी त्यांच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावली असणार, हे तर निश्चित आहे. बरोबर आहे की नाही? तसं काही तिकीट मिळत नाही. आपण पाहिलं तिकिटाच्या मारामाऱ्या किंवा कार्यकर्त्यांच्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप आपण बघतात. त्यामुळं पूजाताईंनी कोणत्या तरी नेत्याला हाताशी धरून ती फिल्डिंग लावली असेल, भाजपचं तिकीट त्यांना मिळवलं असेल. आणि मला विशेष वाटतं मित्रांनो, पूजाताई जर पहिल्यापासून भाजपच्या विरुद्ध विचारसरणीचे असेल, आता त्यांचे जे नेते मराठा क्रांती मोर्चाचे, ते तर फडणवीस साहेबांचे अत्यंत कट्टर विरोधक आहे का नाही, अगदी असल्याग्य शिवसेनापर्यंत त्यांची मजल गेलेली, सगळं काही केलेलं. आणि मराठ्यांचं आरक्षण फडणवीसनीच घालवलं, याच्यावर ठाम विश्वास असणारे जर त्यांच्या विचारसरणीच्या ताई होतात, बरोबर आहे की नाही, त्या जर त्यांच्या विचारसरणीच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला. आता अगोदर शेतकरी संघटनेमध्ये होते, तो पण भाजपच्या विचारसरणीचा विरुद्ध पक्ष किंवा त्यांची विचारसरणी वेगळी शेतकरी संघटनेची आहे की नाही, याच्यातून त्यांनी आंदोलन केले म्हटलं. जर असं असेल तर त्यांनी हे सगळ्यांना सोडून भाजपत का येवशी वाटला, हा पण प्रश्न आहे का नाही मित्रांनो. थोडासा वेगळा विचार मांडतोय मित्रांनो. कारण आपल्या लोकशाहीमध्ये जो जिंकतो, जो म्हणतो ना, म्हणजे जिंकण्यासाठी ते भाजपात आलं असं तरी मला वाटतं मित्रांनो. कारण ते जर इतक्या विचारसरणीच्या पक्क्या होत्या तर त्यांनी त्यांच्या पक्षातून किंवा अपक्ष राहून, किंवा आता भाजपने सर्वे केला म्हणजे त्यांचा पण सर्वे असेलच ना त्यांच्या भागातला, मग त्यांनी अपक्ष लढून ते जर निवडूनच येऊ शकत होत्या, निवडूनच ते इतकी प्रचंड त्यांची लोकप्रियता त्यांच्या वॉर्डमध्ये होते, तर त्यांनी अपक्ष राहून किंवा इतर पक्षातून त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. भाजपच का, हा एक प्रश्न आहे ना मित्रांनो. म्हणजे भाजपवर तुम्ही तोंडसुख घ्यायचं किंवा त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्धच तुम्ही आगपाखड करायची, त्यांच्यावरच खालच्या स्तरावर टीका करायची, देशाच्या अस्मितेवर घाला घालायचा, जे काय त्यांचे वक्तव्य होतं की जी सरळ हिंदूंना जात विचारून मारलेलं या दहशतवाद्यांनी, त्याला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न करायचा. असं जर असेल तर जो काही सच्चा भाजपवादी असं म्हणू किंवा राष्ट्रीय प्रेमी म्हणू, ते त्यांच्या विचारसरणीला विरोध करणारच ना, बरोबर आहे का नाही मित्रांनो. मग ह्या सगळ्यामधून त्यांना जर दुःख वाटत असेल किंवा त्यांना वाईट वाटत असेल तर त्यांनी तिकीट मागं न घेता अपक्ष फॉर्म भरायला पाहिजे होता. त्यांची जर प्रचंड लोकप्रियता होती, त्यांचं म्हणणं सच्च होतं, त्यांचं सगळं होतं, म्हणून पूजाताईंनी निवडून येण्यासाठीच भाजपमध्ये गेला. म्हणजे आजच्याच घडीला जो त्यामध्ये सगळ्यात सिक्युअर आहे का आपण त्या पक्षात गेल्यानंतर आपण निवडून येऊ शकतो, असं प्रत्येक उमेदवाराला वाटतं. म्हणून आज आपण बघितलं भाजप किंवा महायुतीच्या नेत्यांकडं सगळ्या नेत्यांची रीग लागलेली आपण दिसतो. तिथून गेलं तर आपल्याला म्हणजे आपण जिंकून येण्याची शक्यता जास्त असते, म्हणून सगळ्या गोष्टी होतात. आणि भाजप किंवा मोदी भक्तांनी त्यांना ट्रोल केलं तरी इथून मागं पण केलं असेल ना त्यांनी, ते एवढं का मनावर लावून घ्यावा. आता असं म्हणतात की ते पूजाताईंचे सगळे व्हिडिओ पार पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत गेले आणि वरून दबाव आल्यानंतर पक्षाने त्यांचं तिकीट कॅन्सल केलं असं म्हणतात. बोल व्हिडिओ या चॅनलवर ऐकलं मी, त्यांनी सांगितलं की पूजाताईंची व्हिडिओ किंवा त्यांची मागची सगळी गोष्ट नरेंद्र मोदींच्या कानापर्यंत गेली, मोदी शहांच्या कानापर्यंत गेली आणि त्यामुळं वरून हालचाल होऊन पूजाताईंचं तिकीट कॅन्सल झालं. असं जर इतकं वर लेवलपर्यंत, उच्च लेवलपर्यंत जाऊन त्याच्यावर प्रतिक्रिया होत असेल तर भाजपचे स्थानिक लेवलचे नेते, पुण्यातले नेते, राष्ट्रीय नेते, त्यांना काही वाटलं नाही का त्यांचा जो त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता किंवा जनता समाज भाजपाला मानणारा, त्यांना दुःख वाटणार नाही का, ते त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही का. म्हणजे कदाचित जरी तिकीट ठेवलं असतं तरी हे राष्ट्रप्रेमी लोकांनी त्यांचा पराभव केला असता असं पण दिसून म्हणजे असतं ना. मग भाजपची एक जागा गेली नसती का. म्हणजे उच्च स्तरावरून जर त्यांचं तिकीट कट होत असेल, असे वेगवेगळ्या व्हिडिओवरून बोलतो मी का मला काय प्रत्यक्ष माहीत नाही, परंतु वेगवेगळ्या व्हिडिओ ऐकून किंवा त्यांनी सांगितलेल्या याच्यावरून मी शंका उपस्थित करतो की उच्च स्तरावर जाऊस तर त्यांच्या उच्च स्तरावरून भाजपच्या त्यांचं तिकीट कट होत असेल तर मग
महाराष्ट्राचे म्हणा किंवा पुण्याचे म्हणा किंवा स्थानिक भाजपचे नेते काय करत होते, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले नाही का? त्यांना वाटलं नाही का आपली इमेज खराब होईल? जे काय देशभक्त, मोदी भक्त काय म्हणतात ते वगैरे, राष्ट्रीय भक्त, ह्या लोकांना यांची उमेदवारी आवडणार नाही असं भाजपच्या स्थानिक लोकांना वाटलं नाही का? की लोकांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती भाजपच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे असं पण वाटतं मित्रांनो. कोणी काही करा, कोणी किती काही आमच्या नेत्यांना शिवाय द्या, देशांना शिवाय काही करा, तुम्ही भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना शिवाय जरी दिल्या तरी तुम्ही त्याच्या पक्षात येऊन तो पवित्र होतो आणि तुम्ही त्याला उमेदवारी दिली की जनतेने ती मुकाटपणे सोसायची, मुकटपणे त्याला निवडून आणायचं, असं काय भाजपच्या नेत्यांना वाटतं का? या सगळ्या पूजाताईंच्या उमेदवारीवरून आलेले माझ्यासारखा सामान्य व्यक्तीला पडलेले प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला पण असे अनेक प्रश्न पडले असन की सगळं जर त्यांचा इतिहास माहीत असल्याशिवाय तर तिकीट देणार नाही ना. त्यांचा संघर्ष, पूजाताईंची केलेला संघर्ष मोठा आहे, ते अनेक केसेस त्यांच्यावर झालेले, ते लोकांच्या कल्याणासाठी लढले, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण त्यांचं मान्य करतो, परंतु त्यांची जी विचारसरणी ती भाजपच्या विचारसरणीच्या विरुद्ध होती. ही जर त्यांना भाजपच्या नेत्यांना माहीत होतं त्यांना तिकिटासाठी आग्रह का केला? आणि भाजपच्या उच्च स्तरावरील नेत्यांनी त्यांचं तिकीट कट केलं म्हणजे ह्या लोकांना त्यांची मान्य होती. लोकांनी विरोध जर नसता केला, स्थानिक लोकांनी किंवा वेगवेगळ्या संघटनेनी, देशप्रेमी लोकांनी, तर त्यांचं तिकीट राहिलं असतं आणि ते भाजपचे उमेदवार म्हणून कदाचित निवडून पण आले असत्या किंवा लोकांनी त्यांना पराभूत पण केलं असतं. म्हणजे आम्ही जो नेता देऊ, आम्ही जो व्यक्ती देऊ, तो तुम्ही मुकुटपणे निवडून आणायचा असं काय भाजपच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे का? आता वेगवेगळ्या पक्षातून अनेक लोक येतात, अनेक हे करतात आणि असं पण त्याच्यावर चर्चा होते मित्रांनो की पूजेताईंची जी काय त्यांची फिल्डिंग बरोबर लागली नाही. म्हणजे जे काय वेगवेगळे लोक आलेले आहे इतर पक्षातले भाजपामध्ये, त्यांनी पण पंतप्रधान मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे, जहाल टीका केलेली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ होतात. मग ते का त्यांचे तिकीट का कट होत नाही, हाही पण शंका उपस्थित होती मित्रांनो. परंतु सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी पूजाताई मोरे यांच्या उमेदवारीमुळे भाजपामध्ये झाली आणि एक भाजपच्या नेत्यांचंच हसू झालं मित्रांनो. ठीक आहे, त्यांनी उमेदवारी माघार घेतली, परंतु उमेदवारी दिलीच का? एवढं जर त्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये आक्रोश असेल वेगवेगळ्या याच्या, आहे की नाही, भाजपच्या कार्यकर्त्यांचा, तर त्यांना तिकीट कोणत्या नेत्यांनी मिळवून दिलं आणि त्या नेत्यावर कारवाई होईल का असं मला वाटतं मित्रांनो. कारण असं जर असेल म्हणजे ते काय डायरेक्ट तिकीट त्यांना मिळणार नाही, कोणत्या नेत्याकडून फिल्डिंग त्यांनी लावली, त्या नेत्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी असं मला वाटतं मित्रांनो. बघा, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.